सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर चॅनलवर आपले स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। तुम्हाला काय सांगायचं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच माता रमाई, माता संस्कृती, माता भीमाई यांना सर्व मुलं आणि इथे असलेल्या मॅडम सरवटकर मॅडम आणि हे अध्यक्ष यांचे काही आज मी नाव घेत नाही, आज काही ते उपस्थित आहेत। इथे उपस्थित असलेले सर्व उपासक आणि उपासिका यांना जय भीम करते। मला एक अशी सूचना द्यायची, मला काही भाषण द्यायचं नाही, मला सूचना अशी द्यायची आहे, उद्या आपल्या इथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना मी वंदन करते। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या राष्ट्रीय संरक्षिता आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या 45 वर्षाच्या धर्मकार्याला मी वंदन करते। त्याचप्रमाणे या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया, या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर त्यांच्याही कार्याला मी वंदन करते। या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर परिवाराला मी वंदन करते। काय म्हणतात, अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर साहेब, प्रकाश बोरकर साहेब आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष भटकर साहेब आणि ज्या बडनेरा युनिटच्या समता सैनिक दलाच्या वंदनाताई रहाटे सर, शिलाताई भरतार सर, बनसोडे सर आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते या सर्वांना मी जय भीम करते। शिबिराचा आजचा पहिला दिवस, दुसरा दिवस तसं पाहिलं तर, आणि या शिबिराचा पहिला विषय आहे भगवान बुद्ध चरित्र भाग पहिला आणि भाग दुसरा। तर भाग पहिला सांगत असताना आपला जो भगवान बुद्धाचा धम्म आपण किती महिने वाचतो? 3 महिने, 3 महिन्याचं वाचन करत असतो, परंतु तो आपल्याला 1-1.5 तासामध्ये सांगायचा आहे, समजवायचा आहे। तर मी सुरुवात करते। तर ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये या भारत देशामध्ये असं काही जम्बूद्वीपामध्ये सार्वभौम असं राज्य नव्हतं। तर हा भाग अलग अलग राज्यांमध्ये विखुरलेला भाग होता। तर कशा प्रकारचे कोणते 16 राज्य होते। तर 16 राज्य जे होते त्यांच्यावर काहीची सत्ता होती आणि काही राज्यांवर अधिसत्ता नव्हती। अशा प्रकारचे जे 16 राज्य आहेत, तर ज्या राजाची सत्ता नव्हती अशा राजांची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण 16 होती। त्यांची नावे आहे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चंदी, वत्स, कुरु, पांचाळ, वत्स, सौरशन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही 16 राज्य होती। आणि ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती राज्य होती कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह आणि रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेशपुत्तचे कलिंग, पिपलवन्नचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती ते भग्ग। आणि ज्या राज्यांवर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना जनपद म्हणत असत आणि ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत। कपिल वस्तूतील शाक्याच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते आणि ते आळीपाळीने राज्य करत असत आणि अशा प्रकारच्या राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती आणि अशा प्रकारचे शाक्याचे राज्य हे भारतवर्षाच्या ईशान्य भागामध्ये वसलेलं होतं। तर अशा प्रकारच्या भगवान बुद्धाच्या किंवा सिद्धार्थ गौतमाच्या वेळेस आपल्या भारताची स्थिती अशा प्रकारे, त्यावेळी भारत एक देश नव्हता, ही जम्बूद्वीप म्हटला जातो।
तर अशा प्रकारच्या जम्बूद्वीपामध्ये जे ते जम्बूद्वीप किंवा भारत म्हटलं जातं. जम्बूद्वीप म्हणजे काय असते, या ठिकाणी सगळे जांभळाचे झाडं असले होते आणि त्यामुळे जम्बूद्वीप म्हटलं जातं. भारत देश काय आहे, सोन्याची चिडिया असं आपण म्हटलं जाते. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती. म्हणजे हा देश कसा देश होता, सुवर्णमय काळ होता त्यावेळेस. आणि यामध्ये काय असते, शुद्धोधन काय असते, राजा असते आणि शुद्धोधन खूप श्रीमंत असते. त्याच्याकडे दररोज 1000 नांगर चालत असतात असं म्हटलं जात होतं. एवढे श्रीमंत होते. आणि एवढे श्रीमंत असूनही त्यांच्याकडे काय एक दुःख असते, त्यांना मुलबाळ नसतात. तर अशा प्रकारे ते काय असतात, आषाढ पौर्णिमा येते. आषाढ पौर्णिमेला व प्रमंगल नावाचा सण साजरा करत असतात दरवर्षी. आपल्याकडे काय आखाडी वगैरे काही साजरी करतात का? करतात ना. आषाढ जेव्हा आपण ग्रंथ वाचन करतो आषाढ पौर्णिमेला, तेव्हा तो काय व प्रमंगल नावाचा सण साजरा करत असतात दरवर्षी. आणि दरवर्षीप्रमाणे त्या राणीने, महामाया राणीने काय तो सण साजरा करण्याचे ठरवले आणि उपोषण व्रताचं धारण केलं. उपोषण व्रत, उपवास आणि उपोषण व्रत हे वेगळं वेगळं असतं. उपोषण व्रताचं धारण केलं आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं मद्य सेवन न करता उपोषण ठेवलेलं असतं. आणि मग संध्याकाळी दान धर्म करून सन्या उपवास सोडते आणि शयन मंदिरामध्ये झोपायला जाते. आता काय सांगितलंय, सिद्धार्थ गौतमाचे जे वडील असतात, शुद्धोधन राजा खूपच श्रीमंत असतात. त्यांचे वेगवेगळे महाल असतात आणि जे महामाया देवी उपवास सोडल्यानंतर शयन मंदिरामध्ये झोपायला जाते आणि झोपल्यानंतर काय करतात, स्वप्न पडते. बरेच वर्ष झालेले असतात लग्न होऊन, परंतु त्यांना मुलबाळ नव्हते. आणि झोपल्यानंतर शुद्धोधन राजा आणि महामाया यांचा एकांत होतो आणि तशाच प्रकारची ती पहुडलेली असताना महामाया देवीला स्वप्न पडते. त्या स्वप्नामध्ये 4 दिशा आणि महामायाचा जो पलंग असतो हा उचलून हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन जातात. तिथे येऊन त्यांच्या ज्या स्त्रिया असतात त्या येतात आणि महामाया देवीला आंघोळ घालतात, सुगंधी पाण्याने आंघोळ घालतात आणि तिला असं सजवतात की ती एखाद्या शक्तीचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली आहे अशा प्रकारचं तिला सजवण्यात येते. आणि सजवल्यानंतर त्या ठिकाणी सुमेध नावाचा बोधिसत्व हत्तीच्या रूपात येतात आणि महामायाला विचारणा करतात की हे माते, मी माझा शेवटचा जन्म हा पृथ्वी तलावावर घेऊ इच्छितो, तू माझी माता होण्यास तयार होशील का? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असते. तेव्हा स्वप्नामध्ये महामाया देवीने उत्तर दिलं, हा असं उत्तर दिलं, होय. आणि एकाएकी महामाया देवीचं ते जाग आली आणि जाग आल्यानंतर विचार पडलेला असतो का मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं आणि असं स्वप्न का पडलं असावं. आणि मग सकाळी उठल्यानंतर शुद्धोधन राजाला ते स्वप्न सांगण्यात येते का मला रात्री अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे, कदाचित माझी कोणी चेष्टा करत असेल असं महामाया देवीला वाटत असते. आणि मग त्यानंतर ते सकाळी सांगितल्यानंतर शुद्धोधन राजाने स्वप्नविद्येमध्ये पारंगत असलेल्या 8 ब्राह्मणांना निमंत्रित करण्यात येते. त्यांना फुलाचे सडे घालून त्यांचं स्वागत करण्यात येते. उंच आसनावर बसवल्या जातात आणि मग त्यानंतर अगोदर त्यांना भोजन देतात. भोजन देऊन संतुष्ट करतात, दान धर्म करतात आणि त्यानंतर महामाया देवीला पडलेलं स्वप्न त्यांना सांगतात. काय पडलेलं असतं स्वप्न, तर ते स्वप्न सांगितल्यानंतर तेव्हा ते 8 ब्राह्मण असतात. 8 ब्राह्मण कोणते आहेत, राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, सुबोध आणि सुदत्त अशी हे 8 ब्राह्मण असतात. आणि मग त्यांनी स्वप्न सांगितल्यानंतर तेव्हा त्या स्वप्नविद्येमध्ये पारंग असलेल्या त्या ब्राह्मणांनी सांगितलं असते की हे राजा तू भिवू नकोस, तुला पुत्ररत्न होणार आहे आणि तो जर संसारात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट राजा होईल, परंतु त्याने जर गृहत्याग केला तर तो निश्चितच बुद्ध होणार आहे. तर अशा प्रकारची भविष्यवाणी त्या ब्राह्मणांनी केलेली असते. आणि त्यानंतर काय गर्भधारणा झाली. ही काय गर्भधारणा आषाढ पौर्णिमेला महामाया देवीला गर्भधारणा झालेली असते. त्यानंतर काय गर्भधारणा झाल्यानंतर 9 महिने किंवा 10 महिने महामायेने
गर्भामध्ये पालन पोषण केलं आणि मग जसं ते बाळपण जवळ यायला लागलं तशी महामाया देवीने शुद्धोधन राजाला विचारलं, काय गेलेले असते तर मला माझ्या माहेरी जायचं आहे, बाळपणासाठी माहेरी जायचं आहे. तेव्हा राजाने सांगितले असते का जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे जाऊ शकते. आणि मग त्यांच्यासाठी रथ वगैरे तयार केला. महामाया देवीसाठी रथ तयार केलेला असते कपिलवस्तूपासून देवदहला जाण्यासाठी. आणि त्यामध्ये महामाया देवीला बसवण्यात येते आणि माहेरी पाठवण्यात. आणि कपिलवस्तू ते देवदहन करतात. मधून ती पालखी जात असताना मध्येच लुंबिनी वन लागते. आणि त्या वनातून पालखी जात असताना महामाया देवीला असं वाटते की मी इथे थोडा वेळ थांबली पाहिजे. आणि तशी तिने त्या पालखी चालवणाऱ्यांना सांगितलं असते का मला इथे थोडा वेळ थांबायचा. आणि तशाप्रमाणे तिथे थांबवण्यात येते पालखी. महामाया देवी पालखीतून खाली उतरते आणि चालत चालत त्या शाल वृक्षाकडे जात असते. कारण ते वन इतकं सुशोभित झालेलं असते आणि तिथे थोडा वेळ वनक्रीडा करावी असं महामाया देवीला वाटत असते. उतरल्यानंतर चालत चालत ती शाल वृक्षाकडे जाते आणि शाल वृक्षाची फांदी हातात पकडते. थोडी हवा चालू असते, फांद्या खालीवर होत असतात. तेव्हा महामाया देवीला असं वाटलं का एक फांदी आपण हातात पकडावी. आणि त्याप्रमाणे महामाया देवीने ती फांदी हातात पकडली आणि हातात पकडल्यानंतर जोरात हवा आली. ती फांदी काय झाली वर उचलली गेली. आणि वर उचलल्यानंतर ते काय हातात पकडली असल्यानं महामाया देवीच्या पोटाला झटका पडलेला असतो आणि प्रसव वेदना व्हायला लागल्या. आणि उभ्यानच महामाया देवीने बाळाला जन्म दिला. तो दिवस कोणता असतो? इसवी सन पूर्व 563 विशाखा नक्षत्र आणि वैशाख पौर्णिमा असते. त्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. आपण घे समजा 4-5 नाव वाढले असे सरकारने इथून करायचे. युवराज संबोधल्या जात असत. आणि मग ही बातमी कपिलवस्तूला सांगण्यात येते मुलगा झाला म्हणून. आणि मग तशा प्रकारचा शुद्धोधन राजा येतात आणि ते म्हणतात का आता देवदहनगरला जाण्याची आवश्यकता नाही आहे. आणि मग ते बाळाला घेऊन कपिलवस्तूला जातात. तिथे गेल्यानंतर त्यांचं बारसं वगैरे करण्यात येते. परंतु काय असते इकडे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी अशित नावाचा ऋषी हे तपश्चर्या करत असतात किंवा ध्यान साधना करत असतात. आणि ध्यान साधना करत असताना त्यांना असं जाणवलं बुद्ध नावाचा ध्वनी आकाशातून येत आहे आणि फुलाचा वर्षा होत आहे. आणि मग त्यांनी डोळे उघडले आणि विचार करतात किंवा पाहतात की पृथ्वी तलावावर बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि तो कोणाच्या घरी झाला असा. आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येते की कपिलवस्तूमध्ये शुद्धोधन राजाच्या घरी बाळाचा जन्म झालेला आहे. आणि मग त्यांना असं वाटत असते का आपण सुद्धा तिथे गेलं पाहिजे आणि त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि तशा प्रकारे अशित ऋषीने त्यांचा जो पुतण्या असतो नरदत्त नावाचा त्यांना सोबत घेतो आणि कपिलवस्तूला जातात. कपिलवस्तूला गेल्यानंतर द्वारपाल असतात. द्वारपालांना विचारतात का मला शुद्धोधन राजाला भेटायचं आहे. आणि तशा प्रकारे शुद्धोधन राजाला सांगितलं जाते. शुद्धोधन राजा येतात आणि मुनिवरांना पाहतात आणि मुनिवर तुमचं आजपर्यंत आम्हाला दर्शन झालं नाही किंवा मी तुम्हाला बघितलं नाही तर तुमचं येण्याचं प्रवचन काय. तेव्हा ते अशित ऋषी म्हणतात का तुमच्याकडे मुलाचा जन्म झालेला आहे आणि त्या मुलाला पाहण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि तशा प्रकारचा शुद्धोधन राजा सांगतात की मुलगा बाळ हे झोपलेलं आहे. तेव्हा अशित ऋषी म्हणतात का असले बाळ जास्त वेळ झोपू शकत नाही, ते हमेशा जागृत असतात. आणि तशा प्रकारचं अशित ऋषी पाहायला जातात. तोपर्यंत काय असते बाळ हातपाय हलवत असतात. आणि मग तेव्हा अशित ऋषी त्या बाळाला निरखून पाहतात
निरखून पाहिल्यानंतर बाळाच्या शरीरावर 32 लक्षणे आणि 80 शुभचिन्हे असतात. ते कोणाला दिसतात? त्या अशित ऋषींनी पाहिलं निरखून. आणि मग अशित ऋषी त्या बाळाला प्रदक्षिणा घालत असतात आणि रडत पण असतात. तेव्हा शुद्धोधन राजा विचारतात का मुनिवर आपण रडत का आहात? माझ्या बाळाला काही विघ्न वगैरे आहे का? तेव्हा अशित ऋषी म्हणतात का नाही, तुमचं बाळ एकदम सुरक्षित आहे. मी रडतो तो करण्यासाठी माझ्यासाठी रडतोय, कारण मी म्हातारा झालेलो आहे आणि हे बाळ निश्चितच बुद्ध होणार आहे आणि त्या बुद्धाचं दर्शन मला होणार नाही, त्यासाठी मी रडतोय. कोणासाठी रडतोय? स्वतःसाठी रडतोय का? कारण मला बुद्धाचं दर्शन होणार. आणि मग अशा प्रकारे पाहिल्यानंतर मुनीवर निघून जातात. बाळाचं 5व्या दिवशी नामकरण विधी केल्या जाते. नामकरण विधी झाल्यानंतर महामाया देवी अचानक आजारी पडते आणि आजारी पडल्यानंतर काय असते, तिची जी बहीण असते शुद्धोधन राजाची दुसरी पत्नी, तिला बोलवते आणि काय सांगतायत, महामाया देवी आपल्या बहिणीला म्हणतात की मला सुद्धा बुद्धाचं दर्शन होणार नाही आणि हे निश्चितच बुद्ध होणार आहे. आणि ते त्यांच्याकडे देतात का तू माझ्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करशील, परंतु बुद्धाचं दर्शन मला होणार नाही. आणि ते बाळ महाप्रजापतीकडे दिलं आणि महामायेचं निधन होते. तेव्हा अवघ्या 7व्या दिवशी महामाया देवीचं निधन होतं. आणि त्यानंतर बालपण असते. 8व्या वर्षापर्यंत काय असते, सिद्धार्थ गौतम काय असते, चालायला लागला, बोलायला लागला. आणि मग त्यानंतर त्याच्या शिक्षणाची सोय करण्यात येते. तर जे ब्राह्मण असतात, 8 ब्राह्मण जे सांगितलेले आहेत, तेच ब्राह्मण त्यांचे सुरुवातीचे शिक्षक होत असतात. कोणते ब्राह्मण सांगितलेले आहेत? त्यांचं भविष्य कोणी सांगितलेलं असते आपल्याला? जे स्वप्न विद्येमध्ये पारंग असलेले जे ब्राह्मण असतात, 8 ब्राह्मण, त्यांनी जे स्वप्न अर्थ सांगितला असते तेच ब्राह्मण सुरुवातीचे त्यांचे. परंतु शाळेत घालण्या अगोदर त्या ठिकाणी एक गाव देवी असते आणि गाव देवीकडे त्यांना दर्शनासाठी नेण्यात येत असते. आणि त्यासाठी महाप्रजापती आंघोळ वगैरे घालते, नवीन कपडे वगैरे करते आणि देवीच्या दर्शनाला जायचं असते. तेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या मातेला विचारते की मला अशा प्रकारचं तयार का करण्यात येत आहे, मला त्या ठिकाणी दर्शनाला का जावं लागतं, अशा प्रकारचे प्रश्न लहानपणापासून ते विचारत असतात. आणि मग शिक्षणाला सुरुवात झाली. पहिले जे कोणते असतात, जे 8 ब्राह्मण, राम, लखन, धन, बंती, यन्न, सुयाम, सुबोध आणि सुदत्त, ही 8 त्यांचे पहिले शिक्षक असतात. आणि त्यानंतर दुसरे त्यांचे जे शिक्षक असतात सब्बमित्र, हे उचित देशातील असतात. शुद्धोधन राजांनी त्यांना बोलवण्यात आलं, आमंत्रण दिलेलं असते आणि त्यांच्या हातावर सोन्याच्या झारीने उदक प्रदान करून सिद्धार्थ गौतमाला त्यांच्याकडे शिक्षणासाठी सोपवलं असते. ते वेद वेदांत उपनिषदेमध्ये पारंगत असतात. त्यांच्याकडे त्यांचं शिक्षण चालू असते. त्याचप्रमाणे त्यांचे जे वडील असतात शुद्धोधन राजा, ते क्षत्रिय असतात आणि क्षत्रियांना काय असते, युद्ध कलेमध्ये निपुण व्हायचं असतं. आणि त्यासाठी शुद्धोधन राजाने सुद्धा प्रयत्न केलेला असते. होत असताना लहानपणापासून ते काय असतात, खूप शांत असतात, संयमी असतात आणि त्यांना एकांत आवडत असतात आणि एकांतामध्ये ते म्हणजे एकांतामध्ये साधनेमध्ये बसत असतात. आणि त्यांचे जे मित्र असतात, लहानपणीचे मित्र असतात, ते म्हणतात सिद्धार्थाला चला आपण कुठे गेलं पाहिजे, शिकार करायला गेलं पाहिजे, कारण शिकार करणं ते युद्ध कलेचं शिक्षण त्यामधून मिळत असते. आणि सिद्धार्थ गौतमाला त्यांचे मित्र म्हणत असतात का चला आपण शिकार करायला जाऊ. परंतु काय म्हणतात का, सिद्धार्थ गौतमाचं पण त्याच्यामध्ये लागत नसतं. ते म्हणायचे तुम्ही काही शिकार करायला जात नाही, तुम्ही निरुपद्रवी प्राण्याला मारण्यासाठी फक्त जात आहे. तर अशा प्रकारचे ते एकांत ठिकाणी शांत बसलेले असताना त्यांचा जो एक भाऊ असतो, आते भाऊ किंवा चुलत भाऊ म्हटला जाते, देवदत्त, त्यांनी काय केलेलं असते का एका प्राण्याला बाण मारलेला असते. त्या प्राण्याचं नाव काय आहे, राजहंस. आणि बाण मारलेला असते, त्याला बाण लागला आणि ते तरफडत येऊन सिद्धार्थ गौतमाच्या समोर पडते. सिद्धार्थ गौतम उठतात, त्या प्राण्याला म्हणजे त्या पक्षाला जवळ घेतात
त्यांच्या शरीरात रुतलेला बाण बाहेर काढतात आणि त्यांच्या शरीराला पाणी पाजतात आणि आपल्या छातीशी आपल्या कपड्यामध्ये गुंडाळून घेतात, म्हणजे आपल्या शरीराची ऊब देतात. आणि तेवढ्यात येतो देवदत्त. आणि देवदत्त सिद्धार्थ गौतमाला विचारतो की मी ज्या पक्षाला बाण मारलेला आहे तो पक्षी तू पाहिलास का? तेव्हा सिद्धार्थ गौतमाने तिथे काढून दाखवलेलं असते का हा पक्षी आहे, याला बाण लागलेला होता, याचा बाण मी काढला, याला पाणी पाजलं आणि माझ्या शरीराची ऊब दिली. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांचा संवाद होत असतो की देवदत्त काय म्हणते, हा पक्षी माझा, मी याला बाण मारलेला आहे म्हणून हा पक्षी माझा आहे. आणि सिद्धार्थ गौतम काय म्हणतात का मी या पक्षाला वाचवलेला आहे, मी जीवदान दिलेलं आहे म्हणून हा पक्षी माझा आहे. अशा प्रकारचा दोघांचा वाद होत असतो. आणि मग तो वाद दोघांमध्ये शांत होत नाही आणि मग तो राजमहालामध्ये तो वाद घेऊन जातात आणि मग राजापुढे ठेवण्यात येते तो वाद. काय पक्षी काय तू म्हणतो माझा आहे, सिद्धार्थ गौतम माझा आहे. आणि मग तेव्हा राजा सांगतो की हा पक्षी दूर ठेवून दे. आणि दूर ठेवल्यानंतर ज्याच्याकडे हा पक्षी जाईल तो पक्षी त्याचा होईल. आणि अशा प्रकारे तो पक्षी दूर ठेवण्यात येते. परंतु तो पक्षी कोणाकडे येईल? सिद्धार्थ गौतमाकडे येईल. ज्याने ज्याचा जीव वाचवला त्याकडे तो पक्षी आला. आणि तेव्हापासून सिद्धार्थ गौतमाचं आणि देवदत्ताचं वैर झालं. अशा प्रकारचं बालपण चालत असते. आणि शुद्धोधन राजाला जी भविष्यवाणी सांगितलेली असते त्यावर चिंतित असतात. आणि आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची चिंता येऊ नये किंवा कुठल्या संपर्कात येऊ नये म्हणून शुद्धोधन राजाने त्यांच्यासाठी 3 महल बनवले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक हिवाळ्यात राहण्यासाठी आणि एक पावसाळ्यात राहण्यासाठी. अशा प्रकारचे 3 महाल होते. आणि सिद्धार्थ गौतमाचं मन भटकू नये आणि त्यासाठी अंतपुराची व्यवस्था केलेली असते. अंतपूर काय आहे? अंतपूर म्हणजे त्या ठिकाणी त्या महिला असतात. सिद्धार्थ गौतमाचं मन रिझवण्यासाठी त्या महिलांची व्यवस्था केलेली असते. परंतु सिद्धार्थ गौतमाचं मन त्याच्यामध्ये लागत नसते. आणि मग काय असते, त्या महिला खूप प्रयत्न करतात सिद्धार्थ गौतमाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे मन रिझवण्याचा, परंतु सिद्धार्थ गौतमाचं मन त्याच्यात लागत नाही. काही दिवसानं ते काय असते अंतपूर समाप्त करतात. 16 वर्षाचे होतात सिद्धार्थ गौतम. 16 वर्षाचे होतात. आणि 16 वर्षाचे झाल्यानंतर काय असते, दंडपाणी देवदह नगर जिथे असतात, दंडपाणी राजा असतो. त्याला मुलगी असते, यशोधरा नावाची मुलगी असते आणि ती सुद्धा 16 वर्षाची झालेली असते. आणि त्यामुळे त्या दंडपाणी राजाने आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं असते. स्वयंवर म्हणजे स्वयंवर ठेवलेलं असते. आणि देश विदेशच्या ज्या युवराजांना आमंत्रित केलेलं असते, निमंत्रण केलेलं असते. आणि तशाच प्रकारे कपिल वस्तूचे जे शुद्धोधन राजाचा मुलगा असते सिद्धार्थ गौतम यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं असते. सगळे युवक जे असतात ते सगळे बरोबर लाईनीनं बसलेले असतात, आपापल्या खुर्च्यावर बसलेले असतात. दंडपाणी राजाने आपल्या मुलीला सोबत घेऊन तिच्या हातामध्ये काय दिलेली असते, वरमाला दिलेली असते. आणि ते प्रत्येक युवराजाची ओळख करून देत असतात का हे युवराज या देशाचे आहेत, हे अशा प्रकारचं शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहेत. अशा प्रकारची ते प्रत्येक युवराजाची ओळख करून देत असतात यशोधरेने. आणि मग त्या युवराजाची ओळख झाल्यानंतर तिथून दुसऱ्याकडे जात असते. आणि अशा प्रकारे सर्व युवराजांची ओळख करून दिलेली असते. आणि शेवटी ते कोणाजवळ जातात, सिद्धार्थ गौतमी शेवटी बसलेले असतात. सिद्धार्थ गौतमाकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर आपल्या सिद्धार्थ गौतमाची ओळख केली जाते का हे कुठले आहे, कपिल वस्तूचे राजा शुद्धोधन यांचे पुत्र आहेत. आणि मग अशा प्रकारे जी यशोधरा असते तिच्या हातामध्ये जी वरमाला असते ही कोणाच्या गळ्यात टाकल्या जाते, सिद्धार्थ गौतमाच्या गळ्यात टाकली जाते. परंतु तेव्हा राजा सुद्धा खुश नसते.